यात प्रामुख्याने प्रायव्हेटायझेशन जे खाजगी लोक आहेत की ज्या त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या प्रायव्हेटायझेशनचा फायदा झालेला आपल्याला पाहून येतो. प्रायव्हेटायझेशन करण्याचं मूळ कारण हे आहे की कंपनीजवळ ज्या भारत सरकारजवळ ज्या कंपन्या आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. जसं की एअर इंडियाचे जवळपास दिवसाला 20 ते 25 कोटीचं नुकसान होत होतं. 2018-19 हे साल जर पाहिलं तर जवळपास त्यांना 8,500 करोडचा नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी प्रायव्हेटायझेशनला सुरुवात केली. तसेच इलेक्ट्रिसिटीचे जे प्रायव्हेटायझेशन केलं गेलं त्यामध्ये काहीच गरज नव्हती इलेक्ट्रिसिटीच्या प्रायव्हेटायझेशनची, कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जे नुकसान जे आपण आर्थिक नुकसान म्हणतो त्यामध्ये काही दिसून आलेलं नव्हतं. तरी सुद्धा सरकारने युनियन टेरिटरीजमध्ये इलेक्ट्रिसिटीचे प्रायव्हेटायझेशन केलं गेलं. यामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या प्रायव्हेटायझेशनला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्यात आलेला होता. त्यासाठी काही ठिकठिकाणी आंदोलन सुद्धा झालेली होती. जे इंजिनियर संघटना वगैरे आहे जे इलेक्ट्रिसिटीमध्ये कामाला आहे त्यांनी याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध दर्शवलेला होता. तसेच एज्युकेशन सिस्टीम यामध्ये जे प्रायव्हेटायझेशन होणार आहे यामध्ये तर पूर्णपणे जे शिक्षण संस्था आहे त्या खाजगीकरण होऊन जाईल. त्याच्यामुळे जे गरीब लोक आहेत की भारतीय संविधानाने आपल्याला जो मूलभूत हक्क दिलेला आहे शिक्षणाचा त्याचा परत नंतर हे लोक मोठ्या प्रमाणामध्ये फीज वगैरे वाढवून याच्यातून मोठी गुंतवणूक होऊ शकते. ओके, नेक्स्ट इंटरॅक्ट करायचं आहे. अगोदरचा सेशन आपला ग्रुप डिस्कशनचा आहे. एकानेच 5-5 मिनिटं नाही बोलायचं. ग्रुप डिस्कशन आहे. एक पॉइंट मांडायचा प्रत्येकाने. डिस्कशन आहे. सगळ्यांनी पॉइंट मांडा, क्रॉस क्वेश्चनिंग करा. हॅलो सर. तर प्रायव्हेटायझेशन मध्ये जे जास्तीत जास्त शेअर्स आहेत ते प्रायव्हेट कंपनीकडे जातात. त्यामध्ये जर फर्स्ट आपण जर एज्युकेशन घेतलं तर एज्युकेशन मध्ये प्रायव्हेटायझेशन होणे योग्य नाही, कारण अगोदरच ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत त्यांच्या फीज भरपूर आहेत आणि आहेत जे सरकारी जे स्कूल आहेत त्यात जर प्रायव्हेट करायचं बोललं तर ती फी आहे ते गरीब लोकांना झेपणारी नाही, किंवा जे बेसिक जे नीड आहे शिक्षणाचे त्यापासून आपल्याला ह्या वंचित लोकांना त्या घटकापासून शिक्षणापासून दूर होईल आणि त्यामुळे एज्युकेशनमध्ये प्रायव्हेटायझेशनची गरज मला नाही वाटत नाही. आणि सेकंड इलेक्ट्रिसिटीमध्ये प्रायव्हेटायझेशन केलं तर आता आपण बघतो की कोरोनाच्या काळामध्ये भरपूर इलेक्ट्रिसिटी बिल आलेलं आहे. म्हणजे सरकारकडे इलेक्ट्रिसिटी कंपन्या असून सुद्धा लोकांना कोरोनाच्या काळामध्ये एवढं बिल आहे. जर इलेक्ट्रिसिटीच्या सगळ्या कंपन्या जर प्रायव्हेट झाल्या तर हे बिल न झेपणारं असेल. आणि वॉटर सप्लाय हे बेसिक नीड आहे, त्यामध्ये प्रायव्हेटायझेशन झालं तर त्यामध्ये बेसिक नीड असल्यामुळे त्याचं प्रायव्हेटायझेशन न होणेच गरजेचं आहे. आणि एअर इंडिया ही कंपनी आता गव्हर्नमेंटच्या सांगण्यानुसार लॉसमध्ये आहे, पण हीच कंपनी 2015 ते 2016 साली खूप प्रॉफिटमध्ये सुद्धा होती. आणि आपण कोरोनाच्या काळामध्ये वंदे भारत हे मिशन एअर इंडिया कंपनी थ्रूच राबवलेलं आहे. त्यामुळे ही कंपनी सरकारचं असं मत आहे की ही कंपनी चालवण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसल्यामुळे ह्याचे प्रायव्हेटायझेशन 100% कमी होईल असं पण एक विषय होऊ शकतो ना. तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं, करप्शन कमी होऊ शकतो का? सर, करप्शन बेसिसवर प्रायव्हेटायझेशन हा मेन म्हणजे ठरलेलंच नसते, कारण की प्रायव्हेटायझेशन मध्ये पण करप्शन होऊ शकतं. जसं की आता पब्लिक सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या हातात जे कंपन्या आहे त्याच्यामध्ये होतं. करप्शन बेसिसवर जर होत असेल प्रायव्हेटायझेशन तर ते योग्य नाहीये. जर सर्व्हिस बेसिसवर जर प्रायव्हेटायझेशन होत असेल तर ते योग्य ठरेल, की पब्लिक सेक्टरमध्ये आपल्याला जशी पाहिजे तशी सर्व्हिस भेटत नाही आणि जी प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर जी भेटू शकेल. त्यामुळे करप्शन बेसिसवर प्रायव्हेटायझेशन करणं हे चुकीचं आहे. बरोबर. आणि करप्शनवर जर आपण रूल स्ट्रिक्ट केले किंवा त्याबद्दल स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली तर, आणि जबाबदार करप्शनला दोन्ही जे पब्लिक असतं ते पण करप्शनला जबाबदार असतं आणि सरकारी लोक पण जबाबदार असतात. आपण करप्शनला विरोध केला तर करप्शन बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. त्यामुळे ते डिपेंड्स सिच्युएशन, मीन्स त्यात स्ट्रिक्ट रूल केले तर ते करप्शन पूर्णपणे कमी होऊ शकतं. मग तसंच प्रायव्हेटायझेशन मध्ये जर रूल्स तसे केले की लिमिट ठरवले त्यांनी, जसं एज्युकेशन मध्ये की फी मध्ये वगैरे किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये, तर जर आपण अप्पर लिमिट ठेवलं तर एज्युकेशन मध्ये पण प्रायव्हेटायझेशन आणू शकतो. जसं जिल्हा परिषद शाळांमध्ये जर तेवढ्या क्वालिटीचं जर भेटत नसेल शिक्षण आणि तेच प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर जर भेटत असेल तर तो एक फायदा झाला ना स्टुडंट्सला. पण करंट सिच्युएशन मध्ये जर आपण प्रायव्हेट आणि पब्लिक
प्रायव्हेट आणि पब्लिक स्कूल बघितले तर करंट सिच्युएशन आपण लक्षात घेतली तर बऱ्यापैकी पब्लिक स्कूलची फी जास्त, प्रायव्हेट स्कूलची फी पब्लिक स्कूलपेक्षा जास्त आहे. मग आपण ह्याचं आश्वासन फ्युचरमध्ये देऊ शकत नाही ना. आपण स्टार्टिंगला आता करंटमध्ये बघितलं तर हे होऊ शकलं नाही, तर फ्युचरची गॅरंटी मला असं नाही वाटत की देऊ शकतो. सरकारनं असं सांगितलेलं आहे की जी फी सिस्टीम जी राबवली जाते की दरवर्षी वाढवली जाते, याच्यासाठी एक मेंटर करण्यासाठी समिती नेमली जाणार आहे की जे मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत त्या दरवर्षी ज्या फी वाढवतात त्याच्यावरती एक लगाम आणण्यासाठी अशी संस्था स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे जी गरीब घरातली सुद्धा लोक आहेत त्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेता येईल. हा, जर रूल्स आणि रेग्युलेशन जर भेटत असतील तसे, आणि जर अप्पर लिमिट जर फीज वगैरे किंवा कोणत्या ह्याच्यावर जर अप्पर लिमिट जर ठेवत असेल तर स्कूलमध्ये आणि एज्युकेशनमध्ये प्रायव्हेटायझेशन केलेलं चांगलंच आहे असं मला वाटतं. आणि प्रायव्हेटायझेशन करताना जर त्यांनी फीजवर आणि प्राइजेसवर जर लिमिटेशन ठेवलं तर प्रायव्हेटायझेशन पण एक प्रकारे फायदेशीरच ठरू शकतं. कारण जसे सरकारकडे सध्या जास्त निधी अवेलेबल नसल्यामुळं ते लोकांना चांगल्या सुविधा पुरवू शकत नाही. तर प्रायव्हेटायझेशन कडे दिलं तर त्या सोयी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या पण भेटतील. आणि जर त्यांनी नियम ठरवून दिले किती प्राइस लावू शकतात त्या गोष्टीवर तरी फरक पडेल. तसेच इलेक्ट्रिसिटीचं पण मला वाटतं, जसे दिल्लीमध्ये जे इलेक्ट्रिसिटीचं प्रायव्हेटायझेशन केलं तर त्यांनी त्या प्राइसवर निर्बंध ठेवले गेले तेवढे, तर लोकांना त्याचा काही जास्त बॅड इम्पॅक्ट नाही झाला. तर आपण जर त्यावर थोडेसे लिमिटेशन ठेवले की किती प्राइस इन्क्रीज करू शकतात त्याच्यावर, तर प्रायव्हेटायझेशन पण चांगले असू शकते इलेक्ट्रिसिटीसाठी पण असं मला वाटतं. मॅडम आपण बोला की निधीची कमतरता आहे म्हणून. बोला. आता आपण बघितलं की एज्युकेशनच्या प्रायव्हेटायझेशन बद्दल आपण बोलत होतो, तर आता जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्यामध्ये सरकारने जे फॉरेन इन्स्टिट्यूट आहेत त्यांना सुद्धा आपले कॅम्पस भारतामध्ये स्थापन करण्यास दिले आहेत. जर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटच जर ह्याऐवजी सुधारले सरकारने तर, आणि आपले जे स्टुडंट आहेत ते मग फॉरेन इन्स्टिट्यूटकडे न जाता आपले जे भारतातले जे मोठे IITs NITs जे आहेत किंवा AIMS कॉलेजेस आहेत इकडे त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये कल येईल असं मला वाटतंय. सर, पण आता पण आपली क्वालिटी चांगलीच आहे. IITs वगैरे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट किंवा गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत त्यांची क्वालिटी बाकीच्या कॉलेजपेक्षा चांगलीच आहे सध्या स्थितीला सुद्धा आपली. तुमचं म्हणणं बरोबर आहे सर, पण जे ऑल ओव्हर वर्ल्ड रँकिंग जे होतं त्याच्या 100 लिस्टमध्ये सुद्धा आपली एक सुद्धा IIT नाहीये. तर ज्या जर बाहेरच्या जर युनिव्हर्सिटी जर आल्या इंडियामध्ये जसं की ऑक्सफर्ड मँचेस्टर वगैरे, ऑक्सफर्ड मँचेस्टर या जर युनिव्हर्सिटी जर आल्या तर याच्या अनुषंगाने भारताची युनिव्हर्सिटी त्यांच्यासमोर टिकावंच लागणार नाही ना. त्याचा सर्व मुले तिकडच्या साईडला जास्त शिक्षणाचा कल घेतील. त्यामुळे नंतर असं व्हायला नको की भारतातच येऊन भारताच्याच कॉलेजमध्ये स्टुडंट नाहीत परंतु बाहेरच्या कॉलेजेसमध्ये जास्त प्रमाणामध्ये स्टुडंट जातील. मला असं वाटतं की प्रायव्हेटायझेशनमुळे तसे बाकीच्या कंपनीजला किंवा कॉलेजेस जसे आता सांगितले त्यांना इंडियामध्ये एंट्री करायला परमिशन भेटेल आणि आपले ऍडमिशन पण तिकडं तसे वाढतीलच जास्त. तर त्याच्यामुळं आपल्या देशातील पैसा दुसऱ्या कंट्रीमध्ये जातो, त्याच्यापेक्षा जे आपले कॉलेजेस तेच इम्प्रूव्ह केले तर देशातील पैसा देशामध्येच राहण्यास मदत होते. त्याचबरोबर सरकारने जे इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर सोर्स सुद्धा प्रायव्हेटायझेशन जे म्हटलेलं आहे तर त्या वॉटर सोर्स आणि इलेक्ट्रिसिटी हे आता आपले बऱ्यापैकी इसेन्शियल सोर्सेस मध्ये येतात. पाणी तर इसेन्शियल सोर्स मध्ये येते, ज्याची की सरकारने प्रायव्हेटायझेशन करायला नको पाहिजे. कारण प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर आता जे सरकार चार्जेस मध्ये जे पाणी पुरवठा करते त्याच चार्जेस मध्ये जर नवीन प्रायव्हेट कंपनीने जर केले नाही तर लोकांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळणं अवघड होऊन बसेल. आणि तसेच याच्या खाजगीकरणामुळे जे गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या मोठ्या संधी आहेत की जसं की इलेक्ट्रिसिटी किंवा पाण्याचं क्षेत्र याच्यामधील गव्हर्नमेंट सर्व्हिस सुद्धा लोक हरवून बसतील. बरोबर इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. शुभांगी मॅडम आपण एक बोललात की मग अशी निधीच्या अभावी जर निधी नसेल किंवा गव्हर्नमेंटकडे निधी नसेल तर मग प्रायव्हेटायझेशन केलेला पर्याय असू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर समजा एअर इंडिया आता गव्हर्नमेंटची कंपनी आहे किंवा आपली रेल्वे मधून गव्हर्नमेंटला इन्कम जे मिळते, जर रेल्वे जर प्रायव्हेटायझेशन केलं तर ते इन्कम मिळणार नाही ना परत. सर मी असं रीड केलंय की जर रेल्वे पूर्ण इंडियामध्ये 5% रेल्वे प्रायव्हेटायझेशन होणार आहे आणि ते आपण जपानच्या जे मॉडेल आहे त्याच्या बेसिसवर करणार आहे. जपानमध्ये त्यांनी त्यांचं रेल्वे रूट आहे तो 6 पूर्ण ऑल ओव्हर कंट्री मधला
6 कंपनीमध्ये डिवाइड केलेला आहे आणि त्यांना डिफरंट कंपनी चालवायला दिलेला आहे. त्या बेसिसवर आपण करणार आहे आणि तसं त्याच्यामुळे त्यांना बराच फायदा झालेला आहे रेल्वेच्या प्रायव्हेटायझेशननी पण. आणि तरी त्या प्रायव्हेटायझेशन झालं तरी तिथल्या ज्या नोकर भरती करण्याचं ते तर सरकारकडेच असणार आहे. पण रेल्वेचं जर प्रायव्हेटायझेशन केलं किंवा असं मोठ्या कंपनीचं जर प्रायव्हेटायझेशन जर केलं तर गव्हर्नमेंटचं इन्व्हॉल्वमेंट कमी होते असं नाही वाटत आपल्याला? हा सर, गव्हर्नमेंटचं इन्व्हॉल्वमेंट तर कमी होते, परंतु गव्हर्नमेंटने यावर क्लिअर सांगितलेलं आहे की ज्या ट्रेन्स आहेत त्या 109 ट्रेन्स प्रायव्हेट केल्या जाणार आहेत. बाकीच्या ज्या जवळपास 13,000 पॅसेंजर ट्रेन्स आहेत त्याची मालकी ही गव्हर्नमेंटवरच असणार आहे आणि या सुद्धा फक्त 35 वर्षाच्या काहीतरी करारावरतीच देण्यात येणार आहेत आणि त्याच्यासाठी 30,000 करोडचे त्यांना इन्व्हेस्टमेंट सुद्धा करायला सांगितलेले आहे की जिने 109 ट्रेन ज्या नवीन येणार त्यासाठी कंपनीने स्वतःची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. बरोबर. 35,000 करोडचे बिल्डिंग मधून आवाज ब्रेक होतोय. सॉरी, आवाज क्लिअर येत नाहीये. हॅलो, त्याचे 35,000 करोड भेटणार आहेत ते रेल्वेच्या बिडिंग मधून भेटणार आहेत. ओके. आवाज येतोय? हा येतोय. हा, जसे ते मयूर सर बोलले की 35,000 कोटी आहेत ते त्याच्या बिडिंग मधून भेटणार आहेत. म्हणजे जे ट्रेन साठी जे करणार आहेत 109 म्हणजे 5% जे ते ट्रेन जे प्रायव्हेटायझेशन करणार आहेत त्यातून 35,000 कोटीचा रेल्वेसाठी निधी भेटू शकतो बिडिंग मधून. आणि राहिलेले मग ते रूल्स आणि रेग्युलेशन करून, जशा शुभांगी मॅडम म्हटल्या की जपानमध्ये ते सक्सेसफुल झालेलं आहे इम्प्लिमेंटेशन प्रायव्हेटायझेशनचं, तसं UK मध्ये तोटा झालेला आहे त्याचा. पण जर तसे जर रूल्स आणि रेग्युलेशन जर आपण बनवले आणि त्याचे जे अप्पर लिमिट ठेवले तर मग त्याचा फायदा होऊ शकतो प्रायव्हेटायझेशनचा रेल्वेमध्ये सुद्धा, असं मला वाटतं. एज्युकेशन सिस्टीम बद्दल एक उदाहरण मला सांगायचं आहे. जसं की आता भारतामध्ये प्रायव्हेट म्हणतोय आपण एज्युकेशन सिस्टीम करायची, तशी USA मध्ये सुद्धा प्रायव्हेट एज्युकेशन सिस्टीम केलेली होती. तर तिथेही पूर्णपणे एज्युकेशन सिस्टीम प्रायव्हेट झाल्यामुळे लोकांनी तिथे युनिव्हर्सिटीच्या फीज वगैरे एवढ्या वाढवलेल्या होत्या की तेथील जी गरीब वर्गातली लोक आहेत त्यांना एज्युकेशन घेणं सुद्धा कठीण होऊन बसलं होतं. अशी कोणतीही परिस्थिती भारतावर येता कामा नये असं वाटतंय. हा सर, त्यासाठीच मग ते रूल्स आणि रेग्युलेशन तसे आहेत. म्हणजे जर कायदा जर आपल्याला तसा करता येत असतील तरच प्रायव्हेटायझेशन करणं एज्युकेशन मध्ये हे फायद्याचं ठरू शकतं. तसे कायदे हवेत. त्याच ठिकाणी जास्त प्रायव्हेटायझेशन केलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण जास्त रूल्स बनवू शकत नाही त्या कंपनीजवर आणि त्याच्यावर. तसेच जर प्रायव्हेटायझेशन मुळे जो सगळा प्रॉफिट होतो तो शेअर्स होल्डर्सलाच जातो. तसे जर त्या गव्हर्नमेंटच्या मालकीच्या असल्या तर त्याच्यातला प्रॉफिट हा लोकांसाठी त्यांच्यासाठी योजना बनवण्यासाठी खर्च केला जातो पूर्णपणे. आणि हॅलो सर. हा, बोला. आणि सर, भारत पेट्रोलियम ही कंपनी जी आहे जी गव्हर्नमेंट त्याचं सुद्धा प्रायव्हेटायझेशन करू इच्छिते, पण भारत पेट्रोलियम ही कंपनी लास्ट इयर पासून प्रॉफिटमध्येच आहे. पण म्हणजे गव्हर्नमेंटने अशा कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन जर गव्हर्नमेंट यासाठी प्रायव्हेटायझेशन करत आहे की GDP घसरत आहे त्यामुळे, पण अशा कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन होण्याची गरज आहे की ज्या कंपनी लॉसमध्ये आहेत पण ज्या कंपनी प्रॉफिटमध्ये आहेत अशाही कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन होत आहे. ते व्हायला नाही पाहिजे. आणि अक्षय सर तुम्ही बोललेलं नाही ते. बोला ना. अक्षय चौधरी सर. हॅलो. हा, माझा इंटरनेट इश्यू आहे ते मला व्हिडिओ ऑन केला ना. हा, मला प्रायव्हेटायझेशन बद्दल बोलायचं म्हणलं तर आता जर समजा. हॅलो. हा, बोला. येतोय आवाज. मला भरपूर जणांचं ऐकायला नाही, कोणी काही मांडलंय ते इंटरनेट इश्यू होता. ओके. ते प्रायव्हेट रेंजचा प्रॉब्लेम आहे. अजून एक विषय लक्षात घ्या. प्रायव्हेटायझेशनचा कुणाला फायदा होईल याच्यावर आपण बोलायला हवं. प्रायव्हेटायझेशनचा फायदा पब्लिकला होईल की कंपनीला होईल? म्हणजे जे कंपनीला आपण प्रायव्हेटायझेशन करत आहोत त्या कंपनीला फायदा होईल की लोकांना पब्लिकला फायदा होईल? याच्यावर काय वाटतं आपल्याला?
जास्त प्रमाणात फायदा तर कंपनीसाठी होईल, कारण जेवढं पण प्रॉफिट ते त्याच्यातून कमवतील ते जे कंपनीचे शेअर त्यांच्या आवाज येत नाही मॅडम, तुमचा ब्रेक होतोय आवाज. हॅलो, बोलू का? येस बोला. हा बोला मॅडम, बोला. जर कंपनीची जर मोनोपॉली मेंटेन झाले तर त्याचे दुष्परिणाम होतील. म्हणजे एकच कंपनी जर सगळे शेअर्स विकत घेत असेल तर फॉर एक्झाम्पल अंबानी, अदानी ह्या कंपन्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांनी जर ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या ज्या प्रायव्हेटायझेशनकडे वळत आहे त्या कंपनीचे शेअर एकाच स्टेक होल्डरने विकत घेतले तर आपल्याला दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल आपण गव्हर्नमेंट बद्दल आपण दर 5 वर्षांनी गव्हर्नमेंट चेंज होतं, पण एकदा जर सगळे शेअर्स या कंपन्यांच्या हातामध्ये गेले तर परत गव्हर्नमेंटनं ते शेअर विकत घेणे खूप अवघड होईल, किंवा त्या कंपन्या ज्या किमतीला जे शेअर्स किमती वाढवून सुद्धा गव्हर्नमेंटला परत ते शेअर्स विकू शकतील. आणि जर प्रायव्हेटायझेशन जर करायचं झालं तर 100% पैकी 51 शेअर्स गव्हर्नमेंटने स्वतःकडे ठेवून 49 शेअर्स जर प्रायव्हेट कंपन्यांना विकले तर हे योग्य होईल असं मला वाटतं. ओके, आता परिस्थिती पाहिली. हा बोला सर. हा बोला सर, बोला. 1 मिनिट आहे आपल्याकडे लास्टचा जीडी साठी. ओके, जर प्रायव्हेटायझेशन जर केलं गेलं तर इलेक्ट्रिसिटी जे डिपार्टमेंट आपण म्हणतोय त्याचं जर प्रायव्हेटायझेशन केलं गेलं तर मला असं वाटतं की याचा बोज लोकांवरती जास्त पडेल. परंतु कारण तिथली जे कर्मचारी वर्ग आहे इलेक्ट्रिसिटी मधला, तो कर्मचारी वर्गच पूर्णपणे याच्या विरोधात आहे. तर जिथे ते लोक काम करणार त्यांचा जर विरोध करून जर आपण प्रायव्हेटायझेशन जर केलं गेलं तर याचं नुकसान हे लोकांना जास्त प्रमाणात होईल. तसंच एअर इंडियाच्या कडे आपण बघितलं तर एअर इंडियामध्ये जर प्रायव्हेटायझेशन केलं गेलं ते आत्ताच लॉस मध्ये आहे, तर ते लॉस सुधारण्यासाठीच आपण त्याचं प्रायव्हेटायझेशन करतोय, ज्याच्यासाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये सर्व्हिस अँड फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतील, जेणेकरून जे यात्रेकरू आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे त्याचं प्रायव्हेटायझेशन केलेलं चांगलंच आहे, त्याचा लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. सध्या स्थितीला सुद्धा एअर इंडियाचे फॅसिलिटीज आणि सर्व्हिस बाकी सगळ्यांपेक्षा चांगले आहेत. आपल्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल साठी सुद्धा. डोमेस्टिक साठी तरी चांगले आहेत एअर इंडियाच्या, त्याचा काही इश्यू नाहीये. पण फक्त एक फायदा आणि तोटा प्रॉफिटचा इश्यू होऊ शकतो त्याचा. ओके, बोला मॅडम. शुभांगी मॅडम काहीतरी बोलत होत. हॅलो, अक्षय सर, झाले 4 झाले. येस. बाकी अजून कोणाला काही मुद्दे मांडायचे? पहिलं सेशन दॅट्स इट. बोला. बाकी अजून कोणाला काही मुद्दे मांडायचे राहिले आहेत का असं विचारतोय. हा सर, जर प्रायव्हेटायझेशन जर आपण करतोय तर त्याच्यासाठी जे बंधनं घालून देण्यात येतात एज्युकेशन सिस्टीम वरती म्हणा किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा वॉटर डिपार्टमेंट ती बंधनं घालून देणे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे. मला असं वाटतं त्या इलेक्ट्रिसिटी त्याचं प्रायव्हेटायझेशन सक्सेसफुल झाले तिथल्या लोकांशी आणि म्हणजे त्या प्रायव्हेट कंपनीज मध्ये सध्या कर्मचारी त्यांचा मत विचारात घेतलं पाहिजे, नंतरच ठरवलं पाहिजे. बरोबर. आणि तसंच आणि मी एका मिनिस्टरची स्टेटमेंट वाचली होती. त्यांनी बोलले होते की एअर इंडिया सॉरी सर ओके बोला. एअर इंडियाचे मिनिस्टर म्हणजे एअर इंडियाची एक स्टेटमेंट वाचली होती मी मिनिस्टरची. त्यांनी बोलले होते तिथे डिसिजन ऑन द स्पॉट घ्यावा लागतात एअर इंडियाचे, आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट कडे ते असणं सध्या तरी जास्त महत्वाची नाहीये, म्हणून प्रायव्हेटायझेशन एक उपाय आहे त्याच्यावर. ओके मॅडम, बी कम्फर्टेबल. ठीक आहे. तर अक्षय सर बोला. 4 झालेले आहेत. पहिलं सेशन आपण फिनिश करूया आणि आता कन्क्लुजन साठीचे त्यांना द्या गाईडलाईन्स, म्हणजे ते कन्क्लूज करून घेतील, मग आपण फीडबॅक देऊयात. ठीक आहे. शुभांगी मॅडम सगळ्यांचं कन्क्लुजन. शुभांगी मॅडम नको, धनश्री मॅडम आपण चालू करा स्टार्ट. म्हणजे आता कन्क्लुजन आपल्याला जे आपण ऐकला, जे डिस्कशन केला किंवा आपलं मत, ह्याच्यावर एक फायनल मत द्या आणि एक कन्क्लुजन सांगा. म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे, काय
याच्यावर एक कन्क्लुजन द्या. आपण एक 3 ते 4 मिनिटांमध्ये द्या कन्क्लुजन. हा, आपण आज प्रायव्हेटायझेशन बद्दल बोलत होतो. तर माझं असं मत आहे की सगळ्यांच्या बोलण्यानुसार असं मत आहे की जर प्रायव्हेटायझेशन करावं झालं तर ते 100% नाही झालं पाहिजे. जर जीडीपीचा रेट जर इन्क्रीज करायचा असेल किंवा गव्हर्नमेंटकडे त्यासाठी खर्च करण्यासाठी पैसे नसतील तर प्रायव्हेटायझेशन दुसरा गव्हर्नमेंटकडे कोणता प्रायव्हेटायझेशन शिवाय ऑप्शन राहत नाही. पण गव्हर्नमेंटने प्रायव्हेटायझेशन करण्याअगोदर लोकांचे मत किंवा ज्या कंपनी फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटीमध्ये कर्मचाऱ्यांचा शुभांगी म्हणल्याप्रमाणे विरोध होत आहे तर त्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा मत घेतले पाहिजे. आणि 100% प्रायव्हेटायझेशन न करता त्यातील थोडे 49 वगैरे किंवा 49 पेक्षा कमी शेअर्स प्रायव्हेट कंपन्यांना विकले पाहिजेत. आणि एज्युकेशनच्या बाबतीत जर म्हणायचं घेतलं तर जर स्ट्रिक्ट रूल जर करून एज्युकेशन जर आपण इम्प्रूव्ह करू इच्छितो किंवा तर त्यामध्ये प्रायव्हेटायझेशन होण्यास हरकत नाही. पण म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांना जी एज्युकेशनची फॅसिलिटी अवेलेबल होणार याची गव्हर्नमेंटने गॅरंटी देऊनच एज्युकेशनमध्ये प्रायव्हेटायझेशन करावं. नाही तर एज्युकेशनमध्ये प्रायव्हेटायझेशनची गरज आहे असं मला वाटत नाही. थँक्यू. ओके, डन. नेक्स्ट मयूर सर. मला असं वाटतंय की एअर इंडिया आणि रेल्वे या दोघांचं प्रायव्हेटायझेशन जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे, जेणेकरून त्यांचा इन्कम वाढून त्या जे कर्ज एअर इंडियावरती जे आता 8,500 कोटीचं कर्ज आहे ते सुद्धा कमी करण्यात मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल. तसेच आपण रेल्वेचं पाहतो की रेल्वेच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आपल्याला प्रत्येक ठिकाणी व टायमिंग पंक्च्युअल एकही ट्रेन नसते बऱ्यापैकी. तर याच्या मधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेमध्ये सुद्धा सुधारणा होईल असं वाटतंय. तसेच जे सरकार जे आपले शेअर्स जे विकत आहे जे की ते नंतर शेअर्स बायबॅक करता येतील सरकारला, याच्यासाठी सुद्धा सरकारने काहीतरी त्या शेअर्स विकताना तरतूद केली गेली पाहिजे. आणि ज्या अटी आपण म्हणतो त्या अटी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने घालून दिल्या पाहिजेत की जेणेकरून लोकांना याचा किंवा जनतेला याचा त्रास कमी प्रमाणामध्ये होईल. आणि हे सर्व लोकांच्या सुविधेसाठीच केले गेलेलं आहे, हे लोकांना लवकरात लवकर पटवून देता आलं पाहिजे सरकारला. ओके, तुमचं फायनल कन्क्लुजन आहे की प्रायव्हेटायझेशन झालं पाहिजे, फक्त त्याला अटी व शर्ती गेल्या पाहिजेत, अटी शर्ती लागू पाहिजेत. ओके, केल्या पाहिजेत आणि सरकारने ते शेअर्स बायबॅक करण्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन केलं पाहिजे. ओके, गुड. नेक्स्ट रोहन सर बोला. सर, प्रायव्हेटायझेशन अशा कंपन्यांचं व्हायला पाहिजे की ज्यामध्ये दुसऱ्या प्रायव्हेट झाल्यानंतर ती कंपनी दुसऱ्या अपोजिटला कंपनी उभ्या राहतील. म्हणजे ज्यावेळी कॉम्पिटिशन वाढेल कंपन्यांमध्ये ज्या प्रायव्हेट झाले, म्हणजे पब्लिक सेक्टर कडून प्रायव्हेटायझेशन एखादी कंपनी झाली, समजा की आपण असे कन्सिडर केलं की जो कंपनी ही अर्धी प्रायव्हेट अर्धी पब्लिक आहे, तर त्याच्या विरुद्ध जर एअरटेल वगैरे किंवा आयडिया कंपनी जर त्या कॉम्पिटिशनला उभ्या राहिला तर ते काय करतील की कस्टमर गेन करण्यासाठी ते त्यांचे हे कमी करतील, म्हणजे प्राइजेस कमी करतील जे ते विकणार आहेत त्याचे. मग ज्यावेळी जर अपोजिशनला जर कंपनी उभी राहत असेल अशा कंपनीचेच फक्त प्रायव्हेटायझेशन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जसं त्या धनश्री मॅडम म्हटल्या की ओएनजीसी कंपनीची जर आता ती प्रायव्हेट हे कमवते, त्यांच्या कंपनीची कमवायची चांगली आता चालू आहे, तर त्या कंपनीला विकलं समजा तर त्याला अपोजिटला उभं राहायला कुठलीच कंपनी अशी नाहीये की कोणाकडे एवढा पैसा आहे पब्लिक सेक्टरकडे की त्याला अपोजिटला कुठली कंपनी उभी करू शकतो. मग त्यामध्ये असं होऊ शकतं की जी कंपनी ठरवेल, ओएनजीसी जे ठरवेल तोच कायदा, असं जर झालं तर त्याचा तोटा होऊ शकतो. का तर ती एक केंद्रशाही होऊ शकते. केंद्रशाही होऊ शकते, म्हणजे जिथं अपोजिशन होऊ शकत नाही ज्या गोष्टींमध्ये किंवा ज्या कंपन्यांमध्ये अपोजिटला कोण उभं राहू शकत नाही अशा ठिकाणी अशा कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन नाही व्हायला पाहिजे. नेक्स्ट शुभांगी मॅडम बोला. मला असं वाटतं ज्या ठिकाणी आपण म्हणजे गव्हर्नमेंट रेग्युलेशन आणि काही रूल्स ठरवू शकते अशाच ठिकाणी प्रायव्हेटायझेशनला चालना दिली पाहिजे, प्रायव्हेटायझेशन केले पाहिजे. जसे आता बीपीसीएल त्याचा 15% प्रॉफिट होतं तरी पण त्याचे प्रायव्हेटायझेशनचं बोलले जाते सध्या. तर ज्या नॅचरल गॅस किंवा असे पेट्रोलियमच्या त्या कंपनी आहेत त्याचे प्रायव्हेटायझेशन झालेले हे पब्लिकसाठी कधीच फायदेशीर नसणार आहे. आणि प्रायव्हेटायझेशन होताना हे पण लक्षात जसे आपण कन्सिडर करतो की जास्त कॉम्पिटिशन असेल तर त्यांच्यामध्ये त्या सेवा पण आपल्याला कमी दरामध्ये उपलब्ध होती.
पण यामध्ये कधी कधी एकाच कंपनीची मोनोपोली पण पूर्ण मार्केटमध्ये निर्माण होऊ शकते. तर ते पण अवॉइड करण्यासाठी आपण काहीतरी विचार केला पाहिजे. आणि तसेच इलेक्ट्रिसिटी त्याचं प्रायव्हेटायझेशन सध्या बोलत आहे, त्यामध्ये पण 100% प्रायव्हेटायझेशन नाही तर 87% असे त्यांना ऑप्शन दिले गेले होते महावितरण साठी. तर यामध्ये इतके भरपूर सारे रूल्स हे करून दिलेले आहे. प्रायव्हेट कंपनीला पूर्ण सगळे यूज करता येणारे जो सेटअप आहे तो फक्त जमीन 35 येणाऱ्या वर्षासाठी वापरायला दिलेली फक्त. 35 वर्षांसाठी तर यामध्ये 35 वर्षांसाठी लीजवर दिली का जमीन? हो, म्हणजे ते हक्क नाही जमिनीवर, मालकी नसणार, फक्त यूज करायसाठी दिली, भाडेतत्वावर दिलेली. आणि यामध्ये त्यांनी जे कर्मचारी असतील त्यांचे निवृत्ती वेतन हे राज्य सरकारकडे देण्यात दिले गेलेले आहे. तसेच त्या प्रायव्हेटायझेशन करून पण त्याचे 5-6 वर्ष राज्य सरकार त्यांना हेल्प करतील असं म्हणणं मांडण्यात आलेलं आहे. पण प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर पण राज्य सरकारने त्यांना फायनान्शियल हेल्प करणं हे मला एका ठिकाणी चांगलं वाटत नाही. आणि तसेच आपण प्रायव्हेटायझेशन हॅलो, रेंज गेली होती त्यांची. हॅलो, हा बोला शुभांगी मॅडम, बोला. मला असं वाटतं जिथं प्रायव्हेटायझेशनचं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊन काहीतरी किंवा ते पब्लिकसाठी जास्त तोट्याचे नसेल त्याच ठिकाणी प्रायव्हेटायझेशन केले पाहिजे. थँक्यू. ओके ओके, गुड. मस्त बोलला आपण सर्वांनी, मस्त वाटलं ऐकून. एक लक्षात घ्या, प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असू शकतं, प्रत्येकाचं प्रायव्हेटायझेशन बद्दल मत वेगळं असू शकतं. फक्त आपलं मत आपण कसं मांडून देतो ह्याला महत्व आहे. ओके, आता लक्षात घ्या, मी माझं मत सांगतो. माझं मत कदापि वेगळं असू शकतं. मी डायरेक्ट असं सुद्धा म्हणू शकतो की प्रायव्हेटायझेशन झालंच नाही पाहिजे किंवा प्रायव्हेटायझेशन 100% झालं पाहिजे. प्रत्येकाचं मत आहे, आपण त्यांना नाही असं चुकीचं आहे असं नाही म्हणू शकत. आपण आपलं मत त्याला कसं पटवून द्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आता एक लक्षात घ्या, प्रायव्हेटायझेशन गरजेचं आहे. क्वालिटी कंट्रोल आणि जर डेव्हलपमेंट जर बघायला घेतलं तर आपण प्रायव्हेटायझेशन महत्वाचं आहे, पण आपण ह्याचा पण विचार केला पाहिजे कोणत्या क्षेत्रात प्रायव्हेटायझेशन झालं पाहिजे आणि कोणत्या क्षेत्रात प्रायव्हेटायझेशन नाही झालं पाहिजे. आणि प्रायव्हेटायझेशन झालं तर त्याच्यावर गव्हर्नमेंटचा किती ताबा असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर आता आपण एसटीचं प्रायव्हेटायझेशन बघितलं तर त्या एसटीला 50% डिस्काउंट आहे अबो 60. मग यासाठी असे डिस्काउंट पुढे मिळतील का प्रायव्हेटायझेशन झाल्यावर, याचा आपण विचार केला पाहिजे. तळागाळातील जनतेला असुरक्षितता वाटली नाही पाहिजे. आणि प्रायव्हेटायझेशन करताना अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे, आता लक्षात घ्या, रिलायन्स कडे जास्त क्षेत्र जात आहेत थोडक्यात आता सध्या. असं नाही झालेलं पाहिजे. एका कंपनीला लिमिट केलं पाहिजे. आपण लिमिट कशावर करा, लिमिट कंपनीच्या भांडवलावर करा. आपण या एका कंपनीला एवढ्या भांडवलचं आपण लिमिट देऊ शकतो, म्हणजे त्या भांडवलमध्ये ते 2 कंपनी विकत घेऊ शकतात किंवा 3 घेऊ शकतात. आपण असं लिमिट लावा. किंवा परत प्रायव्हेटायझेशन जरी झालं त्याच्यावर, आता समजा बँकेचं असतं, प्रायव्हेट जरी बँक असली तर त्याच्यावर पूर्ण निर्बंध हे आरबीआयचे असतातच, बरोबर. असं तुम्ही आपण निर्बंध लावा की प्रायव्हेटायझेशन जरी झालं तरी पूर्ण कंपनी त्यांच्या मालकीची नाही झाली पाहिजे. डिसिजन त्यांनी घ्यायला चालतील, पण तळागाळातील जी जनता आहे त्यांना असुरक्षित नाही झाले पाहिजे, त्यांना कोणतेही हे झालेलं पाहिजे. कारण आपलं हे लोकशाही राज्य आहे. पुढे ते लक्षात घ्या, जर 100% प्रायव्हेटायझेशन जरी झालं तर आपल्याला म्हणता येणार नाही आपलं लोकशाहीचं राज्य आहे असं, कारण सरकार मदत करू शकणार नाही. ओके, ठीक आहे. ओंकार सर, आपण बोला काय बोलायचं, आणि ओंकार सर मत मांडतील त्यानंतर आपल्याला काय जे डाऊट आहेत, क्युरी आहेत ते आपण विचारू शकता का. त्यानंतर थोडे सांगतो की कशा सिस्टमॅटिक मॅनरने गेलं पाहिजे जीडी मध्ये. आता बोला सर, बोला. सॉरी, जर आपण प्रायव्हेटायझेशन ऐवजी आता जर रेल्वेचं किंवा एअर इंडियाचं आपण म्हणतोय तर बीओटी जर तत्वावरती त्यांना जर दिलं गेलं तरी सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो त्याचा, असं मला वाटतंय. मॅक्झिमम चालू आहे आपल्याकडे बिल्ट ऑपरेट वरतीच कामं, म्हणजे रेल्वेचे वगैरे ठेकेमध्ये दिलते चायनीज कंपनीचे
कॅन्सल केले ऐकलं असतील तुम्ही काहीतरी 3,000-4,000 करोड. ओके, ते चालतं. आता बुलेट ट्रेन आपली तशीच दिलेली आहे बिल्ट ऑपरेटवर. मेट्रो सगळ्यात तसेच आहेत बिल्ट ऑपरेटवर. म्हणजे जपानच्या वगैरे बाहेरच्या कंपनी आहेत त्या इन्व्हेस्ट करतात आणि त्यांचं पैसे बिल्ट ऑपरेट तत्वावर बाहेर काढून घेतात. ओके, तर आता 1 बाय 1 मी सगळ्यांचे फीडबॅक देतो. अक्षय चौधरी सर नाही आहेत बहुतेक आता आपल्याला जॉईन. ठीक आहे, त्यांचा काही इश्यू होता. तर मयूर सर, तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे, नॉलेज पण चांगलं आहे आणि तुम्ही फ्लुएंटली बोलता. तर तुमच्याकडे भरपूर ऍडव्हान्टेज आहेत. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे आणि थोड्या सुधारणा करणं गरजेचं आहे. ती मी शेवटी सांगेल, ते कॉमन सगळ्यांसाठीच आहेत. बाकी तुमच्याकडे नॉलेज आणि बोलण्याची जी ही आहे एक फ्लुएंट बोलण्याची कला, ती चांगली आहे. आणि नॉलेज असेल तरच ते फ्लुएंट बोलता येतं, त्याच्या मागचं एक गमक आहे. बाकी धनश्री मॅडम, तुमचं पण चांगलं आहे नॉलेज वगैरे, फक्त थोडासा कॉन्फिडन्स मला लो वाटतो. कसं, तुमचा पिच थोडा लाऊड पाहिजे, थोडंसं तुम्ही ऑडिबल पाहिजे. बाकी तुम्हाला जे अनालिसिस करायला बसलेत त्यांना तुम्ही ऑडिबल पाहिजे आणि कॉन्फिडन्सनी बोला. घाबरायची काही गरज नाही, नॉर्मल आहे सगळं. तुमच्याकडे नॉलेज आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही, तुम्ही बोलता त्याच्याबद्दल पण काही वाद नाही. फक्त कॉन्फिडन्सनी बोला. अजून थोडंसं इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे कॉन्फिडन्स मध्ये. शुभांगी मॅडम, हॅलो. तर शुभांगी मॅडम, तुम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. बोलताना कॉन्फिडन्स तुमचा कुठं लूज होतोय काही, आणि फ्लुएंट बोलायला लागल्यानंतर काही वेळाने तुम्ही फ्लुएंट बोलताय पण, तर सुरुवातीला बोलताना तुमची गडबड होते. तर ते तुम्हाला सुधरून घेतलं पाहिजे की न घाबरता, नर्वस न होता बोललं पाहिजे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. नॉलेज अजून थोडं कलेक्ट केलं पाहिजे, तरच तुम्हाला फ्लुएंटली बोलता येईल. रोहन सर, तुमचाही कॉन्फिडन्स चांगला आहे. फक्त तुम्हाला अजून थोडंसं नॉलेज कव्हर केलं पाहिजे थोडंसं, आणि इन्व्हॉल्वमेंट पाहिजे तुमची. म्हणजे बाकीच्यांची जशी जास्त होत होती, धनश्री मॅडम आणि रोहन सर, रोहन सरांची ठीक आहे झाली, पण धनश्री मॅडम तुमची इन्व्हॉल्वमेंट थोडीशी कमी वाटली मला जीडी मध्ये. बऱ्याच काळासाठी तुम्ही मध्ये शांत बसला होतात. मयूर सरांची इन्व्हॉल्वमेंट आणि शुभांगी मॅडमची चांगली होती इन्व्हॉल्वमेंट. तर बाकीचे जे सिस्टमॅटिक मॅनर आहे तो मी तुम्हाला सांगून देतो, आणि काही डाऊट्स असतील तुम्हाला तर तो विचारा. तर आता जर आपण लक्ष दिलं तर सगळ्यांकडे नॉलेज भरपूर आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की बाकीचे सगळेजण मुद्दे मांडतायत, किंवा तुमचा कुठला क्रॉस क्वेश्चन असला तर त्याला व्यवस्थितरित्या सगळे उत्तर देत आहेत. बरोबर आहे का? तर विषय एकच आहे की तुम्हाला ते सगळं एका सिस्टमॅटिक मॅनर मध्ये तिथं रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणजे आता इंट्रोडक्शन ते विचारणार आहेत का नाही विचारणार आहेत माहित नाही, तो भाग वेगळा, पण आपण प्रिपेअर केलं पाहिजे, ते गरजेचं आहे. तर थोड्या छोट्या गोष्टी असतात, जसं की परमिशन घेणं आत येताना, आपलं हॉलमध्ये एंट्री करताना परमिशन घेणं, बसताना परमिशन घेणं. आता जीडीला नसणार आहे ते काही. त्याच्यानंतर बोलताना सुरुवात करताना तुम्ही गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग वगैरे स्टार्ट करताना जीडी काहीतरी वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर इंट्रो असेल, त्यांनी अलाउ केलं असेल तर इंट्रोडक्शन एक शॉर्ट मध्ये 30 सेकंदात इंट्रोडक्शन दिलं पाहिजे तुमचं. म्हणजे तुमचं नाव, गाव आणि एज्युकेशन इथपर्यंत जीडी साठी पुरेसं आहे. बाकीचा जर इंटरव्ह्यू असता तर तुम्हाला 2-3 मिनिटांसाठी प्रिपेअर करायला लागला असता. ते सांगताना क्लिअर राहिलं पाहिजे. म्हणजे मला वाटतं सगळ्यात पहिलं रोहन सरांनी इंट्रो दिला ना आज. हो सर. सर एवढंच म्हणायचं नाही. आता आपण जीडी मध्ये होतो तर आपला इंट्रो झाला तर आपला नेक्स्ट पॉइंट बोलायला चालू करायचा, एवढंच म्हणायचं नाही. आता आपण तिथं कोण सांगायला नसणार आहे आपल्याला. इंट्रो प्रॉपर 1-2 लाईनचा तयार करून ठेवा सगळ्यांना. त्याच्यानंतर सब्जेक्टच्या बद्दल टायटल एक तयार झालं पाहिजे तुमचं. तुम्हाला जे 15 मिनिट मिळणार आहेत प्रिपरेशन मध्ये, त्यात तुमचं सब्जेक्टचं टायटल, त्याच्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी सांगणार आहेत त्याच्या रेफरन्स मध्ये त्याचा रेफरन्स आला पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुमचे मुद्दे आले पाहिजे, आणि लास्टला तुमचं कन्क्लुजन आलं पाहिजे. तर जीडी स्टार्ट करताना तुमचं पहिले 2-3 मिनिटाचं एकदम व्यवस्थित गेलं पाहिजे, फ्लुएंटली. तुम्ही अटेन्शन ग्रॅब केलं पाहिजे बाकीच्या लोकांचं, सगळ्यांचं, तरच तुम्ही जीडी क्लिअर करू शकता. आणि 2-3 मिनिटात तुमचं होऊन जातं ते.
पहिलं 2-3 मिनिटच इम्पॅक्टफुल असतात आणि त्याच्यानंतर आता कंटिन्यू त्यात इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. म्हणजे एकदा तुम्ही बोलला तर परत एकदम साईडला होऊन नाही बसायचं, मध्ये मध्ये थोडी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. याची काळजी सगळ्यांनी घ्या. आणि लास्टला कन्क्लुजन देताना एक तुमचं प्रॉपर कन्क्लुजन, बाकीच्यांची मतं, त्यांचा काही मुद्द्यांना तुमचा विरोध असेल तर ते, काही मुद्द्यांना तुम्ही त्यांच्या अप्रिशिएट करत असाल तर ते, असं सगळं कन्क्लुजन मध्ये तुमच्या आलं पाहिजे. आणि त्याचं डिस्क्रिप्शन आलं पाहिजे की तुम्ही एका बाजूला का चाललाय. मुद्दे सांगताना सुद्धा एक तुम्हाला 5 मिनिट आहेत, तर 5 मिनिटात किती मुद्दे कव्हर होतात त्याची प्रॅक्टिस करा. ते इफेक्टिव्हली मांडता आले पाहिजे. जास्त मुद्दे सांगण्याचा काही गरज नाही, टाइम लिमिट असणार आहे, कारण की 5+1 मिनिट असा आहे तुम्हाला माझ्या मते. बरोबर आहे ना? होय सर. हा, तर इफेक्टिव्हली मुद्दे आपले कन्व्हे झाले पाहिजेत. आणि बाकी कॉन्फिडन्स सगळ्यांनी थोडा इम्प्रूव्ह कराच. प्रेशर येतं, टॅकल करावं लागतं त्या प्रेशरला. एन्व्हायरमेंटच असं असतं. शेवटी नर्वस झाला तर वाक्य फुटत नाहीत, मग ततम होतं. त्याची काळजी घ्या सगळेजण. घाबरायचं काहीच कारण नाही. नॉर्मल आपण आज जसं डिस्कशन केलं तसंच डिस्कशन तिकडे राहतं. अनालिसिस करायला तुम्हाला साईडला कोणतं असतं. तर ठीक आहे अक्षय सर, तुमचं काय मत असेल तर बोलून द्या. ठीक आहे. बाकीचं ओंकार सर आपण बोलतच, म्हणजे ओंकार सर आपल्याला सांगितलं डिस्कशन, बाकी सगळ्यांच्या बद्दल फीडबॅक सेमच आहे. फक्त मला एक चांगली गोष्ट असं वाटली की म्हणजे मयूर सरांचं चांगलं होतं, म्हणजे मांडण्याचं मत आणि चालू करण्याचं स्टार्टिंग मस्त वाटलं, म्हणजे इम्प्रेसिव्ह. म्हणजे एक पॅटर्न त्यांनी घेतला. म्हणजे लक्षात घ्या, जो सब्जेक्ट आहे आता प्रायव्हेटायझेशन, त्यांनी एक 10 ते 20 सेकंदात सांगितलं आपल्याला की प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय नेमकं. बरोबर? म्हणजे अगोदर ते महत्वाचं होतं. म्हणजे कोणाकडे एक्सपेक्ट केलंच कोण सांगल, पण ठीक आहे सांगितलं, मला भारी वाटलं, मस्त वाटलं. म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय हे काय महत्वाचं, म्हणजे प्रत्येकाला माहित आहे, कोणाला माहित नाही असं नाही विषय, पण त्यांनी 20 सेकंदात जे सांगितलं ते इम्प्रेसिव्ह आहे. असं आपण ट्राय केलं पाहिजे की जो सब्जेक्ट आहे लेस दॅन अर्धा मिनिटामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन दिला पाहिजे. म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय आहे नेमकं, कसं कधी होतं प्रायव्हेटायझेशन. ठीक आहे. बाकी यांनी काय क्युरियस डाऊट्स असेल तर आपल्याला विचारून घ्या आपण. आणि हॅलो, मला एक सजेशन द्यायचं आहे तुम्हा सगळ्यांना की आता आपण मराठीत कंडक्ट करतोय. आता आपल्याला तिथं कुठली मॅन्डेटरी नाही आहे लँग्वेज, पण तरी पण इंग्लिशची एक सवय पाहिजे. 1-2 वाक्य पहिली इंग्लिशमध्ये बोललं आणि नंतर स्विच झालं, किंवा मराठी इंग्लिश मिक्स बोललं तर इफेक्ट चांगला पडेल त्याचा असं वाटतं. कारण की काही लोक इंग्लिशमध्ये बोलणार तिथं आलेली, काही लोक मराठीत बोलणार. तर दोन्हीची सवय असू द्या, कारण की पुढचा माणूस जर इंग्लिशमध्ये स्टार्ट केला तर आपला गोंधळ उडून जातो लगेच सुरुवात होताना. आणि सुरुवात खूप महत्वाची असते कुठल्या पण कम्युनिकेशनची. तुम्ही एक चांगला स्टार्ट केला तर तुम्हाला सगळे मुद्दे पटापट आठवतात आणि तुमचं व्यवस्थित इम्प्रेशन जमतं. म्हणजे जसं की मयूर सरांचं इम्प्रेशन चांगलं आज पडलं अक्षय सरांनी सांगितल्यासारखं, तर तो एक फरक होतो त्यात. ओके. अजून एक सगळ्यांचं व्यवस्थित आहे नॉलेज. फेशियल एक्सप्रेशन इज मोस्ट. म्हणजे आपण ऐकतोय आणि आपण रिस्पॉन्स करतोय. आपण फेशियल सुद्धा रिस्पॉन्स करू शकतो. म्हणजे नेक्स्ट पर्सनला न डिस्टर्ब करता आपण फेशियल द्वारे एक्सप्रेशन देऊ शकतो. बरोबर आहे. मग ते एक मस्ट आहे. आणि असं नर्वस होऊन नाही बसायचं आहे. इंटरव्ह्यूला सुद्धा मस्ट आहे आणि जीडीला सुद्धा मस्ट आहे. असं एक ऍक्टिव्हनेस पाहिजे आपल्याकडं बोलताना. म्हणजे असं ऍक्टिव्हनेस वाटला पाहिजे. असं मरगळल्यासारखं नाही बसायचं आहे. आणि एक कॉन्फिडन्स. धनश्री मॅडम, कॉन्फिडन्स आपण इन्क्रीज करा. काय माहितीये का, आपण ग्रुप डिस्कशनची प्रॅक्टिस करा जास्त. आणि ट्राय टू अननोन पर्सनला बोलायचा प्रयत्न करा. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढेल. आवाज येत नाहीये. हो चालेल सर. ते लॅपटॉप आहे ना, त्यामुळे थोडंसं ऑडिओचा व्हॉल्यूम हे त्याच्यामुळे प्रॉब्लेम. तुमचा कॉन्फिडन्स वाटत नाही तुमच्या बोलण्यात, ते सांगतोय मी. आवाज थोडा हळू आला तरी चालेल, पण एक कॉन्फिडन्स पाहिजे त्यात. करून घ्या तुम्ही. असं नाही की दिवसभर काम करून मग ग्रुप डिस्कशनला आलोय असं नको वाटायला. ओके. बाकी काय डाऊट्स असतील विचारू. नर्वस व्हायचं नाही अजिबात. ओके. डाऊट्स असतील तर विचारा. कुणाला काय डाऊट्स असतील तर विचारा. नो डाऊट्स. नाही सर काही डाऊट. ओके ठीक आहे. ते विचारत होतं की ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉइंट जेव्हा मांडतोय आपले,
त्या एकाच बाजूला स्टिक राहिलं पाहिजे असं काही नाही ना जीडी मध्ये? नाही तसं काही नाही. तुमचं डिस्कशन आहे डिपेंड करेल सब्जेक्टवर. फायनल कन्क्लुजन जे देणार आहे ना तुम्ही प्रत्येक बाजूच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड असतात, बरोबर आहे का? कुठलीही गोष्ट असली तर काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह असतं. तर कन्क्लुजन देताना तुम्ही फक्त मॅक्झिमम कुठली पॉझिटिव्ह वाटते तुम्हाला, जे चांगलं वाटतंय त्याचं कन्क्लुजन द्या. लास्टला सांगा की मी काही मुद्दे इकडचे पण आहेत, हे ड्रॉबॅक्स आहेत, पण हे ऍडव्हान्टेजेस आहेत, म्हणून मी ह्या मुद्द्यांसोबत जातोय कन्क्लूड करताना. आता एक गोष्ट लक्षात घ्या सर, जर समजा प्रायव्हेटायझेशन जर आपण बोललो किंवा अगोदर कोणता सोशल मीडिया किंवा असं कोणता सुद्धा बोललो आपण, सोशल मीडिया बद्दल बोललो, तर सोशल मीडिया आपण असं नाही म्हणू शकत की पूर्ण बंदच करा आणि पूर्ण हेच करा, असं नाही बोलू शकत. मग हे लक्षात घ्या, प्रायव्हेटायझेशन जर आता आपण बोललो तर आपण प्रायव्हेटायझेशन बद्दल